कधी तुम्ही असा एखादा क्षण अनुभवला आहे का, जिथे वेळ थांबलेली असते, जिथे प्रत्येक दगडात शिवशक्ती स्पंदते, जिथे शांतता हर हर महादेवचा जप करते, जिथे भक्तांचा श्वासही ओम नमः शिवाय म्हणतात सुरू होतो. पाताळगंगा नदीच्या किनारी आकाशातल्या हलक्या धुक्याच्या थरातून दिसणारं एक असं पुरातन मंदिर, जिथे मनात उपस्थिती जाणवते ती फक्त महादेवांची. नमस्कार मित्रांनो, मी भूषण म्हात्रे. आज आपण पनवेल तालुक्यातील एक अद्भुत, शांत आणि ऊर्जेने भरलेल्या ठिकाणाला भेट देणार आहोत. ते हे गुलसुंदे गावातील 800 वर्ष जुनं पुरातन सिद्धेश्वर महादेव मंदिर. चला तर करूया आजच्या या दैविक प्रवासाला सुरुवात. गुलसुंदे हे पनवेल तालुक्यातील शांत कोपऱ्यात वसलेले गाव. एका बाजूला हिरवेगार निसर्ग तर दुसऱ्या बाजूला पाताळगंगा नदी आणि त्यांच्या मधोमध बसलेले हे पुरातन शिव मंदिर. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी जवळचे रेल्वे स्थानक आहे रसायनी. रसायनीपासून काही किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर गर्दीपासून दूर अगदी शांत वातावरणात स्थित आहे. पनवेल आणि उरणवरून बस किंवा ऑटोच्या सहाय्याने तुम्ही या मंदिरापर्यंत सहज पोहोचू शकता. रस्त्यावरून जाताना दोन्ही बाजूला दिसणारा निसर्ग खूप शांत वाटतो. या रस्त्यातून जाताना पसरलेली निसर्गाची हिरवी चादर अगदी मनाला मोहून घेते. हे गाव पहिल्या नजरेत दिसणारं साधं, पण ह्या मातीमध्ये दडलेल्या कथा त्या मनाला खिळवून टाकणाऱ्या आहेत. गुलसुंदे गावात प्रवेश करतात दिसतात ती मातीची घरं, झाडांची सावली आणि साधेपणात ही सुंदर वाटणारी ग्रामीण जीवनशैली. गाडी हळूहळू वळण घेत जाते आणि समोर दिसायला लागतं शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेले गुलसुंदे शिव मंदिर. उजवीकडे हिरवीगार झाडी तर डावीकडे नैसर्गिक रस्ता आणि मध्ये शांतता, असं या नैसर्गिक ठिकाणी वसलेलं एक गुलसुंदे शिव मंदिर. मी सध्या गुलसुंदे शिव मंदिर परिसरामध्ये आणि जो समोर बघताय ते हे मंदिराचं प्रवेशद्वार. कदाचित हे मंदिर भव्य नाही, कदाचित ह्या मंदिराला उंच मनोरे नाहीत, कदाचित प्रवेशद्वारावर शिल्पकलेची दिमागदार सजावट नाही, पण या मंदिरात आहे ऊर्जा, शांती आणि एक अदृश्य शक्ती. मंदिराच्या प्रवेशद्वारातून पाऊल टाकतात हवेत सुगंध जाणवतो, एक गारवा येतो आणि मनात एकच शांतता निर्माण होते. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यावर उजव्या कडेत 2 छोट्या मंदिराचं दर्शन सुद्धा करता येतं. एका मंदिरात भगवान हनुमंतरायांची एका दगडात कोरलेल्या मूर्तीचं दर्शन करायला मिळतं. या मंदिरातील हनुमंतरायांची मूर्ती पारंपरिक सिंदुराने सजवलेली आणि ह्या मूर्तीला मिशा असलेलं मानवी रूप देण्यात आलेले आहे. हनुमंतरायांच्या मंदिराच्या शेजारी प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता यांच्या संगमरवरी मूर्तीचं दर्शन सुद्धा या मंदिरामध्ये करता येतं. त्याचप्रमाणे डावीकडच्या खोलीत पूर्णपणे एका दगडात कोरलेल्या कालभैरवजी आणि त्यांच्या पत्नींचं एकत्र दर्शन करता येतं. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यावर समोरच प्राचीन शिव मंदिर पाहायला मिळतं. हे मंदिर सुमारे 800 वर्ष जुने असून पेशव्यांच्या काळात या मंदिराचे बांधकाम करण्यात आले असे सांगण्यात येते. हे मंदिर हेमाडपंथी दक्षिणात्य शैलीत दगडी बांधकामाने उभारलेले आहे. या मंदिरामध्ये भव्य दीपमाल, नंदी शिल्प आणि शिल्पांकित कमानी आहेत. थोडे पुढे आल्यावर पाताळगंगा नदीच्या किनाऱ्यावर प्राचीन मंदिराचे प्रवेशद्वार दिसून येतो. ह्या प्रवेशद्वाराच्या समोरात 2 स्लॅब आढळून येतील, ज्यामध्ये 2 हत्ती आणि त्यांचे महावत एकमेकांकडे तोंड करून कोरलेले आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी गणपतीची एक छोटीशी मूर्ती दिसून येईल, जिची कालांतराने थोडीशी झीज झालेली आहे. मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केल्यानंतर समोर दिसणारा महादेवांचं वाहन नंदी शांत, स्थिर पण उपस्थिती जाणवणारा. मंदिराच्या सभा मंडपाचे 800 वर्ष पुरे केलेले बांधकाम आजही जसेच्या तसे पाहायला मिळते. मंदिराचा गर्भगृह अचूक परिमाण आणि अंतरासह एकाग्र वर्तुळात नाजूकपणे कोरलेला दिसून येत आहे. मंदिराच्या मुख्य गर्भगृहाच्या उजव्या बाजूला विष्णूजींचे तर डाव्या बाजूला गणपती बाप्पाच्या मूर्तीचं दर्शन सुद्धा करता येतं.
गर्भगृहाच्या मुख्य दरवाजावर सुंदर कोरीवकाम केलेले दिसून येत आहे. मंदिराची पवित्रता राखण्यासाठी आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. मात्र जर तुम्हाला दर्शन करायचं असेल तर मंदिराच्या गर्भगृहात जाण्यासाठी महिलांना पारंपरिक साडी तर पुरुषांना शर्टाशिवाय आतमध्ये प्रवेश दिला जातो. मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केल्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीचे दर्शन सुद्धा करता येतं. भगवान शिवांच्या शिवपिंडीवर जवळपास 15 घंटा लटकवलेले आहेत. महाशिवरात्री आणि त्रिपुर पौर्णिमेच्या दिवशी हे मंदिर दर्शनासाठी 24 तास उघडे असते. तर मित्रांनो, हा होता गुलसुंदे शिव मंदिराचा दैवी शांत आणि सुंदर प्रवास. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बोला हर हर महादेव.